भावना आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे. ती एक अधिकारी आहे. पण इथेपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला होता. या प्रवासात तिला कोणाची सोबत नव्हती. तिची लढाई स्वतःसोबतच होती. तिच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग घडला की त्याने तिच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला. ती तर स्वप्नांच्या दुनियेत जगत होती. लग्नानंतरचे भावी आयुष्य सुखात जाईल असं तिला वाटलं. पण प्रत्यक्षात असं काही घडलंच नाही. खरं तर लग्नानंतरचा तिचा खडतर प्रवास सुरू झाला आणि तिने स्वतःला सिद्ध करत यशाचा झेंडा रोवला. भावना स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. अभ्यास तिचा चालू होता. त्याच दरम्यान तिच्या घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. खरं तर तेव्हा लग्नासाठी तिचा होकार किंवा नकार द्यायचा असं काहीच तिच्या मनात नव्हतं. आईवडिलांनी स्थळ बघायला सुरुवात केली आणि अल्लड अवखळ वयात कोणत्याही इतर मुलीप्रमाणे लग्नाच्या गोड गुलाबी स्वप्नात ती हरवून गेली. लग्न, भावी जोडीदार याची स्वप्ने ती पाहू लागली. होणारा नवरा म्हणजे जणू काही सर्व विश्वच आहे असं तिला वाटू लागलं होतं. तिने कितीतरी स्वप्न त्याच्यासोबतची रंगवली होती आणि या सर्व विचारात मात्र ती स्वतःचे काही अस्तित्व निर्माण करू शकतेच हेच ती विसरली होती. क्षणभर तिने पाहिलेली अधिकारी होण्याची स्वप्न बाजूला झाली आणि ती लग्नाच्या संसाराच्या दुनियेत रममाण झाली. त्याच दरम्यान एके दिवशी तिच्या मावशीने तिच्या मैत्रिणीच्या एका ओळखीतल्या मुलाचे स्थळ तिच्यासाठी सुचवले. मुलगा तेजस छान, सुंदर, रुबाबदार होता आणि परदेशात मोठ्या पगाराची नोकरी करणारा होता. पुढच्या काही दिवसात भावनाच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला. तेजस भावनाला पाहण्यासाठी आला आणि पहिल्या नजरेतच भावना त्याच्या प्रेमात पडली. तिला तो आवडला आणि पाहताक्षणी मनाशी तिने ठरवलं की हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार असेल. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही माझ्या आयुष्यात असूच शकत नाही. जणू काही हा माझ्यासाठीच बनला आहे. आमची लग्नगाठ देवानेच बांधली आहे असंच भावनाला आता वाटू लागलं होतं. भावनाला तर तेजस पसंत होताच, पण त्याच्याकडूनही पटकन होकार आला. तेव्हा घरच्यांपेक्षाही जास्त अधिक आनंद भावनालाच झाला होता. भावना अधिक खुश झाली होती. तिचा तर आनंद गगनात मावत नव्हता. जणू काही आकाश ठिणगं झालं होतं तिच्यासाठी तेव्हा. तिला त्या क्षणाला इतर कोणत्याही गोष्टीची पर्वा नव्हती की कोणत्या गोष्टीचं भान होतं. तिला कोणत्याही गोष्टीचं देणं घेणं नव्हतं. ती तर स्वतःला पूर्णपणे विसरून गेली होती. फक्त त्याच्याच विचारात गुंतली होती. तिच्या आईवडिलांची परिस्थिती मध्यमवर्गीय होती. तेजस हा परदेशात राहत असल्याने त्याच्या सोयीनुसार लग्नाची तारीख ठरवण्यात आली. बघण्याचा कार्यक्रम पसंती झाल्यानंतर लग्नाची तारीख थोडी लवकरच घेतली, कारण त्याला परदेशात पुन्हा जावं लागणार होतं. लग्नाची तारीख ठरल्यानंतरचे ते दिवस भावनाच्या आयुष्यातील सोनेरी दिवस चालू होते, कारण स्वप्नाच्या दुनियेत हरवलेली ती होती. ती तेजससोबत तासनतास फोनवर बोलत होती. ते सोनेरी सुखाचे क्षण ती मनापासून अनुभवत होती. ते दिवस ती जगत होती. बघता बघता अखेर लग्नाचा दिवस उजाडला. आईवडिलांची लाडाची मुलगी म्हणून थाटामाटात छान तिचं लग्न केलं. आईवडिलांनी तिची पाठवणी केली. भावना सासरी गेली. तिथे गेल्यानंतर सासरी सर्वजण भावनासोबत खूप छान वागत होते. ते इतके छान वागत होते की भावना व तिच्या माहेरच्यांना खूप समाधान मिळाले. लेकीला चांगलं सासर मिळालं म्हणून आईवडील देखील खूप खुश होते, आनंदात होते. आपल्या मुलीला चांगलं स्थळ भेटलं आणि त्यांची चिंताच मिटली होती. लग्नानंतरचे काही दिवस खूप छान गेले. तेजसची सुट्टी संपत आली होती. तो परदेशात परत जाणार होता. भावनाला तेव्हा वाटलं की आपल्या नवऱ्यासोबत तिकडे जायला लागेल. या कल्पनेने ती सुखावली. पण एकीकडे आईवडिलांना सोडून जावं लागणार याबद्दल वाईट देखील वाटत होतं. 2-3 दिवस असेच निघून गेले. त्या दिवशी तेजसने अचानक भावनाला सांगितलं की मला इतक्यात तुला घेऊन जाणं जमणार नाही. पण भावनाचा विजा तर तयार होता, पण त्याने जे काही कारण सांगितलं ते काही पटणारं नव्हतं. तरीही त्याने भावनाला आपल्या बोलण्यात इतकं अडकवलं, इतकं विश्वासात घेऊन सांगितलं की भावना पुढे काही बोलूच शकली नाही. 2-3 महिन्यात मी पुन्हा परत येतो, तोपर्यंत सांभाळून घे, स्वतःची काळजी घे. तुझ्यापासून लांब जाणं मलाही अवघड जातंय, पण दुसरा काही पर्याय नाही. माझा नाईलाज आहे. प्लीज तू सांभाळून घे आणि आईबाबा तुझ्यासोबतच आहेत. तू कसलीच चिंता करू नकोस, असं बोलून तेजसने जाण्याची तयारी केली. हे ऐकून मात्र भावनाची सर्व स्वप्ने क्षणात तुटली.
ती थोडी भानावर आली, कारण असं काही घडेल असा तिने कधीच विचार केला नव्हता. त्या रात्री तिला झोप काही लागली नाही. दुसऱ्या दिवशी तेजस निघून गेला, पण अजून त्याच्यासोबत पाहिलेली स्वप्न कायम होती. तो भावनापासून लांब गेला होता, पण मनाने भावना त्याच्यासोबत जोडली गेली होती. जेव्हा दुसऱ्या नवऱ्या बायकोला भावना पाहायची तेव्हा तिला वाटायचं, नवीन लग्न झालेले दिवस खूप सुंदर सोनेरी असतात. ते आपल्यालाही अनुभवता येतील. आपला नवरा जरी आपल्यापासून लांब असला तरी तो रोज फोन करेल आणि लांब राहून देखील आमचे नाते सुंदर असेल आणि आमचा सुखाचा संसार देखील होईल, अशी आशा भावनाला होती. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं. तेजस जो काही तिकडे गेला त्यानंतर त्याचा फोन नाही की कोणत्याही माध्यमातून संपर्क झाला नाही. त्यामुळे सुरुवातीला भावना गोंधळून गेली. काय झालं आहे, काय घडलं असेल हेच तिला कळेना. त्याच्या घरच्यांकडेही भावनाच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ती तेव्हा हतबल झाली. काय करावं हेच तिला सुचेना. ती विचार करत होती की माझी काय चूक झाली होती, माझा काय दोष जे माझ्यासोबत हे घडत आहे. तिची सारी दुनिया एका क्षणार्धात कोलमडली होती. जोडीदारासोबत पाहिलेली सर्व स्वप्ने अंधारात जाताना दिसली. या घटनेला बरीच महिने निघून गेली, तरीही तेजसचा कोणताही संपर्क झाला नाही. तेव्हा भावनाला लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. पण का, कशासाठी आणि तिचा दोष तरी काय? तो असा का वागला? हे सर्व प्रश्न भावनाला पडत होते, ज्यांची उत्तरे तिला तेजसकडून हवी होती. आज तिला खूप मोठा धक्का बसला होता. तिची काय अवस्था तेव्हा झाली होती याची कल्पनाही करता येत नव्हती. तिला तर वाटत होतं की हे वाईट स्वप्न असावं, पण तसं झालं नव्हतं. कारण खरंच तिच्यासोबत इतक्या कमी वेळात खूप मोठ्या घटना घडल्या होत्या. आणि हे सर्व जेव्हा तिच्या आईवडिलांना समजलं तेव्हा त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांच्या मुलीचे आयुष्य व लग्नाचे सुखी जीवनाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर त्यांनी तर आपल्या लेकीच्या सुखी संसाराची किती वाट पाहिली होती. असेच काही महिने झाले, वर्ष झालं, तरी तो काही आलाच नाही की कोणताही संपर्क नाही. भावना मात्र अजूनही एक आशा ठेवून वेड्यासारखी तो येण्याची वाट पाहत होती. ती विचार करत होती की तो खरंच आपल्याला सोडून गेला आहे की त्याचं काही बरं वाईट झालं असेल. पण तसं काही नव्हतं, तर तो भावनाच्या आयुष्यातून तिला फसवून निघून गेला होता. त्यानंतर ती खूप रडली, हतबल झाली. नकारात्मक विचार मनात आले. आता जगण्यात काही अर्थ नाही असंही तिला वाटलं. या घटनेने तिला खूप जास्त मानसिक त्रास झाला होता. पण एका टप्प्यावर जाऊन तिने स्वतःला सावरलं आणि ठरवलं, अशा माणसांसाठी मी माझे आयुष्य कशाला वाया घालू? ज्याला आपली कदर नाही, त्याच्यासाठी आता रडायचं नाही. आता एकच ध्येय तिने समोर ठेवलं होतं की स्वतःची ओळख निर्माण करायची, स्वतःला सिद्ध करायचं. आता तिने त्या दिशेने वाटचाल सुरू केली. कारण की घडलेल्या घटनेचा तिने खूप विचार केला. खूप प्रयत्न करूनही ती काहीच बदलू शकणार नव्हती. तेव्हा तिला नव्याने काही गोष्टी उमजल्या. खरं तर तिने त्या समजून घेण्याचा, त्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला होता, तेही मनापासून. लग्न स्त्रीला परिपूर्ण कधीच बनवू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने आपण माघारी आणू शकतो. त्या व्यक्तीला आपण जबरदस्तीने आपल्या आयुष्यात थांबवू शकत नाही. तर का एखाद्या व्यक्तीच्या मागे पळणं एवढंच आपल्या जीवनाचा उद्देश आहे काय? प्रत्येक व्यक्ती जीवनात विशिष्ट ध्येयासाठी जन्मलेली असते, पण ते ध्येय, ती क्षमता तुम्हाला शोधावी लागते. एका स्त्रीची ओळख तिचा पती नसून तिला ती स्वतःला बनवावी लागते. जे व्हायचं ते आता झालं होतं. आता तिने लढायचं ठरवलं होतं. कारण तिला आता तिचे अस्तित्व शोधायचे होते. स्वतःच्याच नजरेत स्वतःला जिंकवायचं होतं. पण हा प्रवास काही सोपा नव्हता. तिच्यासमोर समाजाचा एक मोठा प्रश्न होता. समाजाच्या प्रश्नाला ती कशी उत्तरं देऊ शकणार होती? लोक तर अनेक प्रकारे प्रश्न उपस्थित करतात. लोक कोणत्या नजरेने तिच्याकडे बघतील हे तिला माहिती नव्हतं. पण आयुष्यामध्ये उठलेलं हे वादळ शांत करायचं असेल तर, कोणतीही सामाजिक मान्यता तुमच्या अस्तित्वाला झाकून टाकत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, हे नव्याने तिला समजलं. समाजाच्या नजरेला व प्रश्नाला सामोरे जाण्याची ताकद आता तिने गोळा केली होती. आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं तिने मनाशी ठरवलं देखील होतं. भावनासोबत जे काही घडलं आहे ते आता सर्वांना समजलं होतं. म्हणूनच त्या दरम्यान अनेकांनी घटस्फोट घेऊन पुन्हा घर बसवण्याचा पर्याय सुचवला होता.
पण एकदा ठेच लागलेली असताना पुन्हा त्याच वाटेवर इतक्यात तरी जाण्याची तिची तयारी नव्हती. त्यामुळेच तिने तिचे आत्ताचे लग्न आणि दुसरे लग्न हे सर्व काही बाजूला ठेवले आणि ठरवलं की मी आधी स्वतःचे करिअर करायचे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे. त्यानंतर आयुष्यात दुसऱ्या गोष्टीचा विचार करायचा. त्यासाठीच तिने तयारी सुरू केली. तिने लहान मुलांना घरीच शिकवायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांना थोडंफार उत्पन्न त्यातून भेटेल व आईवडिलांना देखील हातभार लागेल. आणि मग येथून तिचा संघर्ष खरा सुरू झाला. क्लासेस आणि अभ्यास दोन्ही गोष्टी ती सोबतच करत होती. आता तिची लढाई तिच्यासोबतच सुरू होती. तिने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. तिच्यासमोर तिचं ध्येय स्पष्ट होतं. त्यासाठीची तिची तयारी देखील सुरूच होती. पण कधीकधी एकटं बसलं की तिला जुन्या आठवणी अस्वस्थ करत होत्या. आपल्यासोबत असं का घडलं असेल हा विचार मनात यायचा. पण तो विचार तिने जाणीवपूर्वक बाजूला ठेवायला आणि पुन्हा स्वतःला सावरत ती उभी राहायची. ती लग्नाआधी कधीही जास्त घराबाहेर न पडणारी, परीक्षेसाठी मात्र आता एकटी जायला लागली होती. तिने तिचे पुढील शिक्षण पूर्ण केले, परीक्षा दिल्या आणि जवळजवळ 5 ते 6 वर्षाच्या अविरत संघर्षानंतर शेवटी ती परीक्षा पास झाली. तिच्या प्रयत्नांना यश आलं होतं आणि ती अधिकारी बनली होती. तो दिवस तिच्या आयुष्यामधील सर्वात महत्त्वाचा सोनेरी दिवस ठरला आणि स्वतःची ओळख निर्माण करत नवरा हा स्त्रीची ओळख नसतो हे तिने सिद्ध केलं होतं. आणि आज तिचे एक छोटे सुंदर कुटुंब देखील आहे. ती तिच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे. पण तिला आजही वाटतं की आपल्या आयुष्यात तो कठीण प्रसंग आला नसता तर आज ती तिची काहीच ओळख बनवू शकली नसती. म्हणूनच म्हणतात ना, कठीण प्रसंगातूनच माणूस स्वतःची ओळख निर्माण करतो. तेच भावनाच्या बाबतीत घडलं. तेव्हा तो प्रसंग भावनाच्या आत्मसन्मानाचा होता आणि जेव्हा एक स्त्री तिच्या आत्मसन्मानासाठी पुढे येते तेव्हा तिला कोणीच रोखू शकत नाही. आपल्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया असतात. त्यांना जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण त्यांनी जर ठरवलं तर त्यांना नक्कीच मार्ग सापडत जाईल. पण त्यासाठी स्त्रियांनी पुढे यायला हवं, स्वतःची ओळख निर्माण करायला हवी. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.